तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प किंवा त्याला आपण अंदाजपत्रक म्हणतो किंवा त्याला आपण बजेट म्हणतो, परंतु त्याला कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतो. ऍक्च्युली बजेट जे मांडलं जातं, बजेट सेशन असतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली 3 गोष्टी मांडल्या जातात. एक म्हणजे कलम 112 नुसार अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच केंद्रीय अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प किंवा बजेट मांडलं जातं. त्याच्यामध्ये काय येतं ते तुम्हाला सांगतो मी नंतर. कलम 265 घटनेच्या कलम 265 मध्ये असं म्हटलं की केंद्र सरकारला जर जनतेकडून टॅक्सेस कलेक्ट करायचे असतील किंवा टॅक्सेस गोळा करायचे असतील तर त्यांना एक कलम 110 नुसार फायनान्स बिल मांडावं लागेल. राईट, कशासाठी? टू कलेक्ट टॅक्सेस. तर सगळ्यात महत्वाचं जो कर आणि करेत्तर महसूल जो शासनाकडे जमा झालेला आहे तो कुठं असतो तर कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये असतो. राईट, म्हणजे जे आपलं संचित निधी आहे त्या संचित निधीमध्ये असतो. तर त्या संचित निधीतून जर शासनाला पैसा खर्च करायचा असेल तरी सुद्धा संसदेची मान्यता केंद्र सरकारला घ्यावी लागते. आणि त्याच्यासाठी 266 मध्ये असं म्हटलंय की जर कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून पैसा खर्च करायचा असेल तर कलम 114 नुसार अप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक मांडावं लागेल. आणि कलम म्हणजे 110 आणि 114 नुसार जे बिल मांडले जातात त्याला लोकसभेचे अप्रुव्हल गरजेचं असतं. तर आता जे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे 112 नुसार जे मांडलं जातं, ज्याला आपण अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प म्हणतो, राईट, तर त्याच्यामध्ये नेमकं काय असतं तर ते नेक्स्ट फायनान्शियल इयर साठी मांडलेलं असतं. परंतु त्याच्यामध्ये आधीच्या वर्षामध्ये जी जमा आणि खर्च आहेत त्याचा पूर्णपणे तपशील दिलेला असतो. आणि येणारं वित्तीय वर्ष म्हणजे आता कुठलं येणारं वर्ष आहे तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या आर्थिक वर्षातली जमा आणि खर्चाचे सगळे अंदाज, मग त्याच्यामध्ये महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्चाचे सगळे अंदाज त्याच्यामध्ये दिलेले असतात. तसंच महसूल उभारण्याचे मार्ग आणि योजना आणि जे संपणारं आर्थिक वर्ष असतं त्या संपणाऱ्या आर्थिक वर्षातली प्रत्यक्ष जमा आणि प्रत्यक्ष खर्चाचा तपशील पूर्णपणे त्याच्यामध्ये दिलेला असतो. तसंच सगळ्या तुटी त्या वर्षातील म्हणजे गेल्या वर्षातील सगळ्या त्याच्यामध्ये तुटी, मग त्याच्यामध्ये महसुली तुटा असेल, परिणाम महसुली तुटा असेल, भांडवली तुटा असेल, नंतर अर्थसंकल्पीय तुटा असेल, राजकोषीय तुटा असेल, प्राथमिक तुटा असेल, या सगळ्या तुटींचा त्याच्यामध्ये तपशील दिलेला असतो. तसं शिल्लक असेल तर शिल्लकीची कारणं सुद्धा दिलेली असतात. एवढंच नाही तर आगामी वर्षासाठीची आर्थिक आणि वित्तीय धोरणं म्हणजेच कर प्रस्ताव, महसुलाचा अंदाज, रॅट खर्चाचे कार्यक्रम, नवीन योजना आणि प्रकल्प सुरू करणे, तर हे सगळं या कलम 112 नुसार जे वार्षिक वित्त विवरणपत्र मांडलं जातं त्याच्यामध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, हा माझा नंबर आहे. तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल तर एनी टाइम या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि 7 PM ला आपलं या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं ते तुम्ही जॉईन करू शकता. सो धन्यवाद.